संध्याकाळच्या जेवणात काहीतरी वेगळं खावंसं वाटेल तर हे चीज शेवई कटलेट एकदा नक्की करून पहा. तर हे चीज शेवई कटलेट खरंच खूप भारी आणि छान कुरकुरीत लागतात. आणि हे चीज कटलेट पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर खूप भारी लागतात. नमस्कार, मी गीता. तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला 5 बटाटे उकडून घ्यायचे आणि आता हे खिसून घ्यायचे. आता इथे बटाटे खिसून झालेत. त्यामध्ये मसाले टाकायचे. 1 चमचा सांबार मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला. तर आपल्याला यामध्ये आता कांदा, टोमॅटो आणि गाजर घालायचे. तर इथे मी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 गाजर घेतलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय. आता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. चीज टाकायचंय. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर इथे हे छान असं मिक्स करून झालंय. आता हाताला थोडंसं तेल लावायचंय आणि आपल्याला याचे छोटे छोटे टिक्की करून घ्यायचे. आणि आता ही टिक्की ह्यात डिप करून घ्यायची. तर इथे मी थोड्याशा पाण्यात तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून ही स्लरी करून घेतली. आणि इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. जे आपण खीर करतो त्या शेवया आहेत. त्यामध्ये हे डिप करून घ्यायचं आहे. आणि ते सर्व कटलेटला आपल्या शेवया लावून झाल्यात. आता आपण तळून घेऊयात. तेल इथं मध्यम आचेवर छान असं गरम झालंय. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचंय. आणि आता हे पलटी करून दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळून घ्यायचे. तर ते दोन्ही साईडने छान असे खरपूस तळले. आता आपण काढून घेऊया. आता सर्व कटलेट आपण तळून घेऊयात. आणि ते आपले हे मस्त असे कुरकुरीत चीज शेवई कटलेट तयार झालेत. तर मैत्रिणींनो, आजचे हे शेवई कटलेट खरंच खूप भारी झालेत. तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, मस्त दिसतात ना कटलेट. हे कटलेट दिसायला इतके छान दिसतात, खायलाही तितकेच खूप भारी लागतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.